हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय. आणि आज आहे 16 तारीख आहे आज. 16 मंगळवार आहे आज. ऍक्च्युली असं झालं होतं की एवढे दिवस ब्लॉग नाही आला माझा 15 दिवस. आज 16वा दिवस. ऍक्च्युली माझा ब्लॉग नाही आला कारण की प्रॉब्लेम हा झाला की आम्ही लोक गणपतीला गावाला गेलो होते. सॉरी, गणपतीला आम्ही लोक ठाण्याला गेलो होते. ठाण्याला माझे आई वडील राहतात. आणि गणपती करून आम्ही इकडे आलो. आणि गणपती करून आम्ही आलो आणि मला असं वाटलं शुक्रवारी गणपती करून आम्ही आलो, कारण आमचा 1.5 दिवसाचा गणपती होता. गणपती विसर्जन झाला गुरुवारी. फ्रायडेला दुपार 4 वाजता संध्याकाळचं घरी आले मी. आणि एक दोन ब्लॉग पण मी एडिट केले होते आणि जे मी अपलोड पण केले होते, जे आम्ही गणपतीमध्ये तिकडचे होते. आणि एक मी असा बनवून ठेवला होता ब्लॉग, एडिट पण केला, जो अपलोड पण केलेला. फक्त मी त्याला पब्लिक नव्हता केला, पब्लिक करायचा बाकी होता. ते माहिती पडलं. ऍक्च्युली मला दुपारी अचानकच कॉल आलेला. संडेला झालंय. संडेला अचानकच कॉल आला पप्पांना. घरी माझ्या म्हणजे कदाचित आम्ही घाबरू नये म्हणून आम्हाला सांगितलेलं. पप्पांना फिट आली आणि ऍडमिट केली. तर आम्ही घाई गडबडीमध्ये निघालोय, कारण की आम्ही म्हणजे मी होते आणि संडे असल्यामुळे राकेश घरात होता. आणि माझी बहीण पण डोंबिवलीमध्येच राहते, मोठी बहीण सगळ्यात. ती सुद्धा डोंबिवलीत राहते. तर तिनेच मला कॉल केलेला की पप्पांना फिट आली आणि जायचंय, आवर लवकर. तर फिट आली तेव्हा पण मी घाबरलीच होती की फिट आली तर भीती वाटत काय झालं काय. मी घाईघाईतच आम्ही निघतच होतो. तयारी करत होते मी. मला असं वाटलं फिट आले तर ऍडमिट केलंय ना मला, म्हणजे त्यांना फिट आधी यायची 8-10 वर्षापूर्वी त्यांना फिट येत होती. तर मला वाटलं की फिट तर आधी पण त्यांना आली होती. तरी ऍडमिट केलेले त्यांना. तर मी पटापट विचार केला की आंघोळ वगैरे घालते मुलीला आणि पटकन निघतो आम्ही लोक, असं विचार केला. 2 मिनिटातच माझ्या भावाचा कॉल आला. भावाने सांगितलं की डॉक्टर बोलतात की पप्पा नाहीये. असं ऐकलं पायाखाली जमीन सरकली. तर ऍक्च्युली ते आजारी सुद्धा नव्हते, काही नव्हतं. ते फिट होते पूर्ण. थोडस त्यांची औषधं चालू होती, पण ते ऍक्च्युली त्यांची औषधं खूप वर्ष आधी चालू झालेली. डॉक्टरांनी सांगितलेली की ती औषधं तुमची परत बंद नाही होणार, कधी आयुष्यभर चालणार जोपर्यंत तुम्ही आहात. मग तशी औषधं होती भरपूरची. त्याचा डोस कमी जास्त होत होता, तर त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता त्यांना. एकदम फिट होते ते. माझ्या आईचे पाय दुखतात, हे दुखतात, ते दुखतात, चालू असतं. बीपीचा प्रॉब्लेम नाही आईला. पप्पांना ना शुगर बीपी काही नव्हतं त्यांना. एकदम फिट होते. आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉग मध्ये एक हॉरर एक्सपिरियन्स पण पप्पांचा मी शूट केला होता. माझ्याकडे पप्पा असताना मी व्हिडिओ बनवलेले. ते त्या व्हिडिओमध्ये डेली ब्लॉगिंग मध्ये पण माझे पप्पा दिसत होते. इव्हन माझे पप्पा गणपतीच्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला दिसतील. गणपतीच्या ब्लॉग मध्ये पण मी त्यांना त्याच्याशी मस्करी केली होती. त्यांना पेढा दिला होता, मोदक, आणि मस्करी पण केलेली मी. सिरियस नॉर्मल होतं, सगळं काय नॉर्मल होतं. असं अनएक्सपेक्टेड होतं की असं होईल असं बिलकुल वाटत नाही. आणि मला इव्हन अजून पण असं वाटतं की माझे पप्पा आहेत. मला असं आतमधून ते, म्हणजे एक अजून मी ते एक्सेप्टच केलेलं नाहीये की पप्पा नाहीयेत, जगामध्ये नाहीयेत, हे मला वाटतच नाहीये. तर त्याच्यामुळे नंतर मग ते पप्पांचं म्हणजे फोन आला आम्हाला. तर मग मला फोन आला, मग भावाचा फोन आला माझ्या. तर भावाचा फोन आला की पप्पा नाहीयेत, डॉक्टर बोलतात पप्पा नाहीयेत. तर पप्पा नाहीत बोलल्याच्या नंतर मग काय बोलणार ना. तर आमचं घाबरले ऍक्च्युली. आणि तर मग आम्ही घाई गडबडीत गेलो होतो. तिकडे समजलं की हॉस्पिटलमध्ये पोहोचवताना त्याला आधीच त्यांना झालं होतं की ऍक्च्युली काय झालं, ते पाय घसरले होते त्यांचा. फक्त पाय घसरला आणि पडले. पाय घसरला, पडले आणि जागेवरच त्यांना झालं ऍक्च्युली. आम्हाला म्हणजे डॉक्टर बोलले की नाही, जीव नाहीच आहे. असं हे झालं. अचानकच झाल्या सगळ्या गोष्टी. आम्ही अजून अजून बाहेर आलो नाहीये अजून पूर्णपणे. पण मला ब्लॉगिंग तर स्टार्ट करावीच लागेल तेव्हा तर. तर मग थोडस मी जर हे पण करत राहिले तर माझं डोकं थोडस डायव्हर्ट राहील तिकडे सुद्धा. म्हणून मी हे लगेच सुरू करण्यासाठी म्हणून मी आज सुरू केलंय. आणि आम्ही सगळे, आईला सुद्धा अजून काही ते एक्सेप्ट झालेलं नाही. आई सुद्धा अजून त्याच ह्याच्यामध्ये आहे, झोन मध्ये. आम्ही सगळे त्या झोन मध्ये आहोत अजून पण. कारण आम्हाला असं वाटतच नाही की पप्पा नाहीयेत. कारण की ते फिलिंग असते ना की पप्पा आहेत, पप्पा आहेत.
मला ती फिलिंग अजून सुद्धा आहे. कारण ते माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. पप्पा माझे माझ्याकडे होते. तर मध्ये गणपतीच्या 8-10 दिवस आधी मध्ये पप्पा गेले गावाला. सॉरी ठाण्याला आईकडे. आणि तिथेच होते ते. त्याच्यामुळे आज फक्त निमित्त काय झालं तर त्यांचा पाय घसरला. दुकानातून येत होते. पाऊस होता थोडा थोडासा ना, तर पाय घसरला. आणि आम्ही चाळीत राहतो. तर चाळीमध्ये कसं असतं, गल्ल्या वगैरे असतात ना. तिथून येताना त्यांचा असं just पाय घसरला आणि जागेवर पडले. त्याच्या डोक्याला मार लागला ना, कानातून त्याच्या ब्लड आलं आणि जागीच त्याचं झालं. ते झालं, गेले. एक फिलिंग असते ना, की पप्पा आहेत. ती फिलिंग मला अजून सुद्धा आहे. पप्पा आहेत, पप्पा आहेत, पप्पा आहेत. इतकंच की ते भेटणार नाहीयेत कधी. विचार केला की असं वाटतं की ते कधी येणार नाहीयेत, कधी भेटणार नाहीयेत, दिसणार नाहीयेत, पण ते आहेत. काय माहिती म्हणजे मला असं वाटतं की ते आहेत. ते दिसणार नाही वगैरे ते माहिती. पप्पांच्या खूप क्लोज होते. त्याच्यामुळे मला सगळ्यांनाच वाटत असेल सगळ्या आमच्या भावंडांना. पण पप्पांच्या क्लोज होते मी खूप जास्त. म्हणजे पप्पांना माझ्याकडे आवडायचं पण. आमचं जमायचं पप्पांचं माझं. आम्ही टीव्ही वगैरे एकत्र बघायचो. गप्पा गोष्टी असायच्या. त्याच्यामुळे मला जास्त खूप जास्त असं वाटतंय, जाणवतं मला की पप्पा आहेत म्हणून. आम्ही खूप जास्त क्लोज असल्यामुळे मला असं मे बी वाटत असेल. पण मला असं वाटतं पप्पा आहेत. फक्त ते दिसणार नाहीयेत कधी. ते कधी भेटणार नाहीयेत, कधी जवळ येणार नाहीयेत घरामध्ये. हे माहितीये मला. पण तरी सुद्धा पप्पा कुठेतरी आहेत असं वाटतं. 2 दिवस आधी आम्ही जेव्हा ठाण्यावरून येत होतो ना, गणपती वगैरे करून दुसऱ्या दिवशी फ्रायडेला, तर तेव्हा पप्पा येत होते सोबत आमच्या इकडे डोंबिवलीला. माझ्याकडे येत होते. पण नंतर मग नंतर हे झालं की आई बोलली की औषधं बाकी आहेत त्यांची 5 दिवसाची. 5 दिवसानंतर औषधं संपणार. मग ती पुन्हा औषधं घेण्यासाठी परत यावं लागणार तिकडे आणि तिथेच ते टेस्ट त्यांना तिकडेच दाखवावं लागतं ठाण्यालाच. तर आई बोलली परत ये जा होईल पावसा पाण्याची आणि पाऊस पण असतो. पावसाळा पण चालू आहे त्याच्यामुळे परत कोण त्यांना घेऊन येणार, परत त्यांना कोण घेऊन जाणार. तर त्या गडबड होईल म्हणून आई बोलली की तुम्ही थांबा, औषधं वगैरे घ्या 5-10 दिवसाची. औषधं झाली घेऊन तर तुम्ही परत जा तिथे नाही. म्हणून अशा हिशोबाने पप्पा थांबले होते. ही गोष्ट आपल्या हातातच नाहीये की आपण नाही बदलू शकत. मी तर विचार तो जास्त करत बसणार नाही. कारण की मी जेव्हा पण विषय करते ना, बोलते ना मी जेव्हा पण राकेश बरोबर, रडल्याशिवाय राहू शकत नाही. डोळ्यातून पाणी येतच येतं. त्याच्यामुळे पप्पा परत राहायला येऊ शकणार नाही एवढं माहितीये मला. पण पप्पा आठवणीमध्ये नेहमी राहणार आहेत. आठवणीत असतील ते आता परत त्याच्यापुढे आणि माझ्या ब्लॉगमध्ये असतील. एवढ्या वर्ष मी कधीच विचार केला नाही ब्लॉगिंग करण्याचं. कधीच माझ्या डोक्यात आलं नाही की ब्लॉगिंग करूया. इव्हन माझा चॅनल पण मला असं वाटतं मी ओपन केलाय की काहीतरी 19 20 मध्ये 19-20 मध्ये मी माझा चॅनल हा ओपन केला होता. पण मी ऍक्टिव्ह नव्हते चॅनलवरती. कारण की मला एवढं महत्वाचं वाटलंच नाही. मी एवढा लक्ष नाही दिलं या गोष्टीकडे. पण माहिती नाही कदाचित त्यांच्या आठवणी व्हिडिओमध्ये कैद असाव्यात, राहाव्यात म्हणून मे बी झालं असेल चॅनल सुरू. मी बरोबर चॅनल सुरू केलं. 1-2 महिने झाले माझ्या चॅनल सुरू करून. चॅनल सुरू केल्यानंतर त्यांच्या व्हिडिओ वगैरे त्याच्यामुळे ते आहे. आणि मला असं वाटतं की ते व्हिडिओ बघते ना मी जेव्हा गणपतीचे, तेव्हा असं वाटतं ते आहेत. मला माहिती नाही मी माझ्या डोक्यात आता का आलं असेल, पण मी आता चॅनल ओपन केला आणि माझ्या पप्पांना कदाचित माझ्या पप्पांच्या आठवणी त्या व्हिडिओमध्ये राहाव्यात म्हणून हा चॅनल ओपन केला असेल मग मे बी. तर असं झालंय सगळं आणि मी आता माझा उद्यापासून माझा ब्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न करेन. मला माहिती नाही मी करू शकेल की नाही करू शकेल ते. पण माझे प्रयत्न असतील आणि म्हणजे पुढचा नेक्स्ट ब्लॉग मे बी उद्या येईल. तर व्हिडिओ मी काही बाय बाय.